श्लोक 16वा. अहं क्रतुर्हं यज्ञस्वधाहमहमौषधं मंत्रोऽहमहमेवाज्यमहमग्निर्महं हुतम्. अर्थ: मी म्हणजेच परमेश्वरच क्रतू, यज्ञ, स्वधा, औषध, मंत्र, घृत, अग्नी आणि हवन कर्म आहे असे तू समज, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहे. विवरण: वरील श्लोकातून महात्मा व त्याचे कार्य सांगितले आहे. आता ईश्वराचे खरे स्वरूप भगवंत आपल्याला सांगत आहेत. यज्ञात स्वाधाकार, स्वाहाकार, हवनासाठी औषधींचा संग्रह, मंत्र, घृत, अग्नी, हवनकर्म इत्यादीची आवश्यकता असते. यज्ञाचे क्रतू व यज्ञ असे 2 प्रकार आहेत. ही सर्व एकाच ब्रह्मतत्वाची रूपे आहेत. गीतेच्या अध्याय 4 श्लोक 24 हाच भाव भगवंतांनी वर्णन केलेला आहे. भगवंत सांगतायत, ब्रह्मार्पणं ब्रह्महवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्यं ब्रह्मकर्म समाधिनः. म्हणजेच अर्पण, हवन, अग्नी, हवन केलेली वस्तू, हवन करणारा हे सर्व ब्रह्मच आहे. यावरून एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की वस्तुमात्रात भेद दिसून येतो तो सत्य नाही. अनेक वस्तू दिसल्या तरी त्या सर्व एकाच सद्वस्तूची रूपे आहेत. यासाठी सोने व त्यापासून तयार केलेल्या दागिन्यांचे उदाहरण आपल्याला लक्षात घेतले तर हा भेद लवकर कळेल. आपण विविध प्रकारचे दागिने म्हणजेच सोन्याची भिन्न भिन्न रूपे पाहतो. अनेक प्रकारचे दागिने असतात, पण दागिन्यांचे सोनेपणात भिन्नता नाही. म्हणजेच प्रत्येक दागिन्यात सोनं मात्र तेच असतं. तसेच प्रत्येक वस्तूचे बाह्यरूपात भेद असूनही त्यात अभेदच आहे. असा हा परमेश्वर विश्वतोमुख कसा आहे ते भगवान श्रीकृष्णांनी इथे सांगितले आहे. ते म्हणतात, श्रुतीत सांगितलेला क्रतू आणि स्मृतीत सांगितलेला यज्ञ म्हणजे परमेश्वरच आहे. यज्ञाचे जे निरनिराळे प्रकार आहेत ते सर्व काही तोच तर आहे. स्वधा म्हणजे पितरांसाठी दिलेले अन्न. औषधी म्हणजे विविध औषधींचे किंवा वनस्पतींचे रस. मंत्र आणि मंत्र म्हणत असताना अग्नीत टाकायचे तूप म्हणजे आज्य, अग्नी व अग्नीत देण्यात येणारी आहुती व ते सगळे हुत होणारे म्हणजे जळणारे पदार्थ. या सर्व गोष्टीसुद्धा तो परमेश्वरच आहे. या सर्व गोष्टी परमात्म्याने भरलेल्या असल्यामुळे त्याला विश्वंभर असे म्हणतात. म्हणजेच विश्वात सर्वत्र भरून राहिलेला असा तो. आपल्या दैनंदिन व्यावहारिक जीवनात या शब्दाचे महत्त्व पुढील प्रमाणे आपण लक्षात घेता येईल. क्रतू म्हणजे सर्व लोकांचे सर्व कर्म, पुरुषार्थ किंवा प्रयत्न. यज्ञ म्हणजे सर्वोपकार संघटनात्मक शुभ कर्म. औषधी दोष धुणारे अर्थातच पवित्र करणारे विधी. मंत्र म्हणजे मनन करण्याचे योग्य अशी गुप्त विद्या. आज्य म्हणजे तुपासारखे पौष्टिक पदार्थ. अग्नी उष्णता, तेज, प्रकाश देणारे पदार्थ. हुतम म्हणजे सर्व प्रकारचे समर्पण आणि दान. आपल्या प्रत्येक घरात चाललेल्या नित्ययज्ञाचे उदाहरण विनोबाजी फार सुंदर प्रकारे सांगतात. ते म्हणतात की घरातील गृहलक्ष्मीने स्वयंपाकघर स्वच्छ करून चूल पेटवली, त्यावर सात्विक अशी पोळी भाजली. अत्यंत शांत प्रसन्न मनाने ती सर्वांसाठी असा पौष्टिक असा स्वयंपाक करत असते. तो जेवून सर्वजण तृप्त झालेले असतात, अशी तृप्त व्हावेत अशी तिची मनापासूनची इच्छा असते आणि त्याच भावनेने आणि अगदी प्रेमाने ती सर्वांना आग्रह करून खायला घालत असते. या तिच्या सर्व क्रिया हा छोटासा यज्ञच आहे. आणि शिवाय तो कसा आहे तर तो नित्य यज्ञ आहे, कारण हे सर्व कर्म ती रोज सकाळ संध्याकाळ करत असते. अशा या यज्ञाने कित्येक माता भगिनी सेवा करून उद्धरून गेल्या असतील, त्याची गणती आपण करू शकणार नाही. या महिलांच्यातला हा समर्पणाचा भाव या यज्ञात असतो. सर्वजण पोटभर जेवले
आणि त्या माऊलीला एखाद दिवशी काहीच उरले नाही तरी ती न जेवता सुद्धा अगदी तृप्त होते, आनंदी होते. आणि हाच असलेला तिचा भाव तिला उद्धरून नेतो. यापुढे अनेक ज्ञानी पंडित कोपऱ्यात पडून राहतील असे विनोबांजीचे म्हणणे आहे. वेद म्हणजे ज्ञान, ते कुठले विशिष्ट ग्रंथ नाहीत. कोणा एका व्यक्तीच्या अंतरात वेदांचे स्फुरण होते, एखादा विशिष्ट विचार स्फुरतो. यासच वैदिक शब्द क्रतू असा आहे. क्रतू म्हणजे नव्या तत्वाचे स्फुरण, नव्या क्रांतिकारक विचाराचे स्फुल्लिंग त्या तिथे चेतवले जाते. व्यक्तीच्या अंतरात स्फुरलेला वेद म्हणजेच ज्ञान हे तेजोमय अग्नीचे स्वरूप धारण करतो. तो नव्या तत्वज्ञानाचा अग्नी सामाजिक स्वरूप धारण करू लागतो आणि त्यावेळी त्या अग्नीत स्वधा म्हणजे आत्मधारणेची शक्ती व स्वाहा म्हणजे आत्मसमर्पणाची शक्ती निर्माण होते. नव्या चिंतनांचे मंत्र, हविर्द्रव्ये, औषधी, समिधा हे सारे काही निश्चित होतात. होता म्हणजे यज्ञ करता, नवा सिद्धांत देणारा, हेच सारे स्थूल प्रतीकाच्या रूपाने यज्ञ स्वरूपात दाखविले जाते. वेदात स्पष्टपणे सांगितले आहे की मन हाच होता म्हणजे यज्ञ करता आहे. प्रत्येक क्रांतिकारी विचाराचा जन्म एखाद्या ऋषितुल्य तपस्वी व्यक्तीच्या अंतःकरणात होतो. मग त्याचे जीवन व त्याचे चिंतन हे सामाजिक रूप घेते. त्या क्रांतीचे मंत्र, हवी, समिधा सारे काही निश्चित होते. अशा रीतीने तो पवित्र असा लोककल्याणकारी यज्ञ संपन्न होतो. त्या ऋषितुल्य व्यक्ती लोककल्याणासाठी व्यक्तिगत जीवनाचा जणू काही होमच करतात. कारण ते सर्वभूत हिते रतः अशाच यज्ञकर्त्याच्या भूमिकेत असतो आणि तेच त्यांचे जीवन सर्वस्व पण असते, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहे. इथे आपण थांबूया. श्लोक 17. पिताहमस्य जगतो माता धाता पितामहः वेद्यं पवित्रमोंकार ऋक्साम यजुरेवच. अर्थ: मी जगाची माता, पिता, धारण करता, पितामह, ज्ञेय वस्तू, पवित्र वस्तू, ओंकार, ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेद सुद्धा आहे. विवरण: परमेश्वर या जगताचा माता पिता आहे, कारण तोच सर्व गोष्टींचा निर्माता आहे. तोच सर्वांचे धारण आणि पोषण सुद्धा करतो, म्हणून तो धाता. पितामह लाड कौतुक करणारा असतो, सांभाळतो. ही सर्व कामे परमेश्वर एकटाच करतो. तो सर्वांना जन्म देतो. मातेशिवाय पृथ्वी, सूर्य इत्यादींचा जन्म झालेला आहे. एखाद्याचा पिता मृत्यू पावला तरी त्या बालकाचे पालन पोषण होतच राहते. परमेश्वरच कोणाचे तरी रूपाने उभा राहतो. आपल्याला शकुंतलेची गोष्ट माहिती आहे की विश्वामित्र आणि मेनका यांची ही कन्या, आणि ती जन्माला आल्याबरोबर मेनका ती विश्वामित्रांना देते आणि विश्वामित्र म्हणतात की माझा हिचा काही संबंध नाही, आणि त्या छोट्या मुलीला ते त्या जंगलात सोडून निघून जातात. मेनकासुद्धा निघून जाते आणि तिथे काही काळ काही छोटे पक्षी तिला पाणी वगैरे पाजून जिवंत ठेवण्याचं काम करतात. आणि पुढची गोष्ट आपल्याला माहिती आहे की कण्व मुनी तिथून जात असतात आणि त्यांनी त्या छोट्या बालिकेला आपलं मानलं, आपली मुलगी मानली आणि तिचं सर्व पुढचं जे काही भरणपोषण पालनपोषण आहे ते त्या कण्व मुनींनी केलं. असे हा जो परमेश्वर आहे तो कुणाच्या तरी रूपाने पिता म्हणून किंवा पालनकर्ता म्हणून प्रत्येकासाठीच उभा राहतो. खरे तर व्यवहारात असणारी ही सर्व नाती अगदी वरवरची आहेत. अंतःकरणात एकच एक नाते जपायला पाहिजे आणि ते म्हणजे फक्त परमेश्वराचे. या जगात कोणतीही गोष्ट जाणली नाही तरी चालेल, पण जाणण्यास योग्य अशा एका परमेश्वराला मात्र प्रत्येकानेच जाणून घ्यायला हवे. आणि असा जाणून घेणाऱ्या माणसालाच ज्ञानी असे म्हणतात. म्हणून तो वेद्य आहे.
जगातील सर्वात पवित्र अशी गोष्ट ईश्वरच आहे. ओंकार तोच आहे. रक्षकाला ओंकार असे म्हणतात. अवती इति ओम, जो सर्वांचे यथायोग्य रीतीने रक्षण करतो तोच ईश्वर. ऋग्वेद, सामवेद व यजुर्वेद सुद्धा तोच आहे. येथे अथर्ववेदाचा उल्लेख केलेला नाहीये. कदाचित गीता या वेदाचे निर्मितीचे आधी सांगितलेली असेल, किंवा या 3 शब्दांचे वेगवेगळे अर्थ अभिप्रेत असतील. म्हणूनच या 3 शब्दांच्या पुढे वेद हा शब्द वरील श्लोकात सांगितलेला नाहीये किंवा जोडलेला नाहीये. आता ऋक म्हणजे तेज, साम म्हणजे समानता, यजुष म्हणजे आनंद. या जगातील तेज, समानता, आनंद हे सर्व परमात्माच आहे. कारण खऱ्या अर्थाने या 3ही गोष्टी फक्त एका परमेश्वराजवळच आहेत. ऋग्वेदात सूत्रे आहेत. सु उक्त म्हणजेच सद्वचने. यजुर्वेदात सुकर्म आहे. या दोघांचा परस्पर अत्यंत निकट असा संबंध सांगितला जातो. प्रथम सुविचार उत्पन्न होतो, नंतर सुवचन उच्चारले जाते आणि शेवटी त्यातून सत्कर्म केले जाते. म्हणजेच सुविचाराचेच सत्कर्मात रूपांतर होते. म्हणजेच रूपांतरित वस्तू कितीही असल्या तरी त्या एकच एक आहेत असे भगवंत इथे सांगत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 18. गतिर्भर्ता प्रभु साक्षी निवास शरणं सुहृत् प्रभव प्रलयस्थानं निधानं बीजमव्ययम्. अर्थ, श्री भगवान सांगत आहेत की गती मीच आहे. मी भरण पोषण करणारा भर्ता आहे, सर्वांचा स्वामी प्रभू, सर्व काही बघणारा साक्षी, सर्वांचे निवासस्थान, सर्वांनी शरण येण्यास योग्य असा मी म्हणजेच परमेश्वर आहे. चांगल्या अंतःकरणाचा सुहृद किंवा मित्रसुद्धा मीच आहे. प्रभव, प्रलय, उत्पत्ती करता व प्रलय करता सुद्धा मीच आहे. आणि सर्वांचे उत्पत्तीचे कारण असलेले बीज सुद्धा मीच आहे. म्हणजेच सर्व काही परमात्माच आहे असे तू समज, असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत. विवरण. मागील श्लोकांचे अनुषंगाने भगवंत स्वतःचे आणखी काही प्रगटीकरण करत आहेत. ते म्हणतायत की या जगात सर्वत्र गती आहे. ती गती म्हणजेच परमात्मा. जग म्हणजे ज म्हणजे जन्माला येणे आणि ग म्हणजे गती. गतीमधून उत्पन्न झालेले ते जग. या जगामध्ये असंख्य प्रकारचे जीव आहेत. त्यात सूक्ष्म अशा कीटकापासून अजस्त्र असे अनेक प्राणी आहेत. या सर्वांचा आहार भिन्न भिन्न प्रकारचा आहे. पण जेवढे जीव, या सर्वांचे भरणपोषणाची व्यवस्था परमेश्वरानेच केलेली आहे. ज्याने चोच दिली तोच चारा देतो, असे आपली मराठीत एक म्हण आहे. येथे माणूस, पशु, पक्षी आपल्या जन्माला आलेल्या बाळाची काळजी घेताना दिसतात. पण अनेक सूक्ष्म कीटक, जलचर प्राणी असे आहेत की त्यांना जन्माला आल्यावर दूध पाजणारा, भरवणारा कोणीच नसतो. अशांचा प्रतिपाळ सुद्धा तोच करतो. जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे. आणि हे सर्वार्थाने किती खरे आहे ते आपल्याला या उक्तीवरून दिसून येते. या विश्वातील सर्व वस्तूंच्या, भूतांचा प्रभू म्हणजे स्वामी, मालक असा हा परमात्माच आहे. तो मी विश्वश्रियेचा भरता, मीची गा येथे पंडुसुता, मी गोसावी असे समजता त्रैलोक्याचा. या सर्व जगावर त्याचीच सत्ता चालते. तो सर्व जगाचा स्वामी असलेला परमात्मा भूते काय काय करतात ते सुद्धा पाहत असतो. किंबहुना त्याचेच आज्ञेने पंचमहाभूतांचे आणि या विश्वाचे कार्य चालत असते. ते सर्वजण आपापली कार्ये सुरळीतपणे करतात. आणि ज्ञानदेव याचे सुंदर वर्णन करतात. ते म्हणतात की आकाशे सर्वत्र वसावे, वायूने नावभरी उगे नसावे, पावके दहावे, वर्षावे जळे, पर्वती बैसका न संडावी, समुद्री रेखा नोलांडावी, पृथ्वीया भूते वहावी, हे आज्ञा माझी. याचेच आज्ञेने वेद सुद्धा बोलतात. सूर्याचे प्रकाशने
उदय असा असतं याचेच अज्ञेने होतात. इतकेच काय, मियाची नियमिला साता, काळू ग्रासी तसे भूता. आणि मीच नियम घालून दिलेला जो काळ आहे तोच या सर्व भूतांचा ग्रास करतो, म्हणजे नाश करतो. अशा प्रकारे सर्व सामर्थ्यवान असलेला परमेश्वरच या जगाचा नाथ किंवा स्वामी आहे. याने हे सर्व विश्व व्यापलेले आहे. म्हणूनच त्याला गगना ऐसा साक्षीभूत असे म्हणतात. तो परमेश्वर नाही असे कोणतेच ठिकाण या भूतलावर नाही. अशा या विश्वात सर्व भूतांचा वास आहे. म्हणून त्या सर्वांचे निवासस्थान, राहण्याचे ठिकाण सुद्धा हा एक परमेश्वरच आहे. तो सर्वांचा सुहृद आहे, कारण तो कोणाचे चांगले किंवा वाईट काहीच चिंतित नाही. तो केवळ सर्व प्राणीमात्रांचे कल्याण कसे होईल हेच नेहमी पाहत असतो. या सृष्टीची उत्पत्ती म्हणजे प्रभव परमात्म्यामुळेच तर होतो आणि सृष्टीचा लय सुद्धा त्याचेच मुळे होत असतो. सृष्टी क्षय प्रभवा मूळ ते मी गा. सर्व प्राणीमात्रांचे व भूतांचे आधारस्थान सुद्धा हा परमेश्वरच आहे. तसेच सर्वांचे निधान तोच आहे. निधान म्हणजे म्हणजे नीटपणे, व्यवस्थितपणे. धान म्हणजे ठेवणे. नीटपणे ठेवलेली ठेव म्हणजे निधान. परमात्म्याजवळ सर्व भूतांची ठेव अगदी सुरक्षित असते, म्हणूनच तो निधान आहे. या सर्व सृष्टीचे बीजसुद्धा तोच आहे. कारण ज्याप्रमाणे बीजापासून कोंब निर्माण होऊन त्यातून पाने, फांद्या असा सर्व वृक्ष निर्माण होतो, जणू तो सर्व वृक्ष त्या एका छोट्याशा बीजातच सामावलेला असतो. आणि अगदी त्याचप्रमाणे या जगाचे बीज जो संकल्प आहे, जो अव्यक्ता वासना रूप आहे, त्याचाच तो म्हणजेच हा परमेश्वर आहे. ज्ञानदेव असे सांगतात की बीज जो संकल्पू अव्यक्त वासना रूपू, तया कल्पांती येथे निक्षेपू, होय ते स्थान मी. त्या सत्यसंकल्पाने ही सृष्टी निर्माण झाली व ज्यामुळे या विश्वाचा संहार होतो तो परमेश्वर मीच आहे. तो अक्षर अव्यय असा आहे. अक्षर म्हणजे न झिजणारा, अव्यय म्हणजे खर्च न होणारा असा आहे. अनेके वेळा या सृष्टीला उत्पन्न करून त्याचे काही सुद्धा खर्च होत नाही. तो आहे तसाच असतो. पृथ्वीवर असंख्य वनस्पती, प्राणी सतत उत्पन्न होत असतात. त्यामुळे पृथ्वीचे वजनात अगर आकारात कधीही फरक पडत नाही. समुद्राचे पाणी कधी कमी होत नाही. सूर्याचे तेज, वायूचा चंचलपणा या कोणत्याच गोष्टीत नित्य उपयोगात आणल्यानंतर सुद्धा काहीच फरक पडलेला आपल्याला दिसत नाही. त्या अगदी जशाच्या तशाच आहेत. त्यांची शक्ती कमी होत नाही. त्या जेव्हा जशा निर्माण झाल्या होत्या तशाच आज अगणित वर्षानंतरही आहेत. या सर्वच गोष्टी परमात्म्याच्या नगण्य अशा अंशरूपाने आहेत. यावरून तो परमात्मा किती अव्यय व अक्षर असेल याची आपण कल्पना केलेलीच बरी. माऊलींची सुंदर ओवी आहे. बीज शाखा ते प्रसवे, मग ते रूखपणे बीजी सामावे. तैसे संकटच होय आघवे, पाही संकल्पू मिळे. परत एकदा वाचते. बीज शाखा ते प्रसवे, मग ते रूखपणे बीजी सामावे. तैसे संकल्पे होय आघवे, पाठी संकल्पू मिळे. या जगाचे बीज असणारा अव्यक्त वासनारूप संकल्प जेथे राहतो ते स्थान मी म्हणजे परमात्माच आहे. अशा रीतीने अव्यय असा परमात्मा या जगाचे बीज आहे. कारण तोच निर्माण करणारा आहे किंवा त्याच्यातूनच हे जग निर्माण झालेले आहे असे तू समज, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहे. इथे आपण थांबूया. श्लोक 19. तपाम्यहम अहम वर्षं निगृह्णामि सृजामि च अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन. अर्थ: हे अर्जुना, मी सूर्यरूपाने तळपतो, पर्जन्याला आधार देतो आणि पर्जन्य पाडतोही. मी अमरत्व आहे आणि मृत्यूही मीच आहे.
मी सत आणि असत सुद्धा आहे. विवरण. आता भगवंत अर्जुनाला सांगतायत की या जगातील दिसणारी सर्व द्वंद्वे म्हणजे मी परमेश्वरच आहे. ज्ञानदेव याचे स्पष्टीकरण देताना आपल्याला विशिष्ट शैलीत सांगतात की अर्जुनाचा अहंभाव जाईल, तो कृष्ण परमात्म्याशी एकरूप होईल आणि मग तो एकटा कृष्ण परमात्मा काय बरे करणार. मग म्हणून परमात्मा कृष्ण आणि अर्जुन यातील द्वैत कायम ठेवतो. आणि भगवंताच्या मनात काय येतं ते माऊली पुढील ओवीत सांगतायत. विपाये अहंभावो ययाचा जाईल, मी तेची हा जरी होईल, तरी मग काय कीजेल एकलेया. दिठीची पाहता निवीजे, का तोंड भरोनी बोलीजे, ना तरी दाटुनी खेवदीजे, ऐसे कवण आहे. म्हणजे भगवंताच्या मनात असं येतं आहे की ह्याचा अहंभाव गेला आणि हा जर माझ्याच रूपात सामील झाला तर मग मी दुसऱ्या कोणाला आपल्या नजरेने पाहणार आणि त्याच्याशी अगदी मनापासून तोंड भरून कुणाशी बोलणार किंवा त्याला मिठी तरी कशी मी देणार. आणि म्हणूनच ह्याचा हा जो द्वैत भाव आहे हा कायम ठेवण्याचे काम भगवंत इथे करत आहेत. जर सर्वत्र ऐक्यभाव निर्माण झाला तर सृष्टीची सारी गंमतच निघून जाईल. दुःख आहे म्हणून सुखाची आस आहे. द्वैत निर्माण करून नव्या नव्या रुचीचा आस्वाद घेण्याची नवी नवी रूपे आहेत. मायेचा हेतू आत्मदर्शन घडविणे हा आहे. यामध्ये मायेमुळे परमात्मा सगुण आणि साकार झालेला आहे, तर परमात्म्यामुळेच प्रकृतीचा विकास होत असतो. हे तत्व लक्षात घेतले तर द्वंद्वातील भाव एकमेकांना कसे पूरक आहेत हे सुद्धा आपल्या लक्षात येईल. प्रकृती आणि पुरुष या द्वंद्वातूनच ही सारी निर्मिती झालेली आहे. म्हणूनच भगवंत इथे सांगत आहेत की पृथ्वीला तापविणारा तोच आहे आणि पृथ्वी निववण्यासाठी वृष्टी करणारा किंवा पाऊस पाडणारा सुद्धा तोच एक आहे. त्याला आवरून धरणारा सुद्धा तोच आहे. मृत्यू आणि अमृत सुद्धा तोच आहे. तोच म्हणजे परमेश्वर आहे. सत अस्तित्वात असलेले आणि असत म्हणजे अस्तित्वात नसलेले सुद्धा तोच आहे. तसेच सत म्हणजे चांगले, असत म्हणजे खोटे किंवा वाईट, हे सुद्धा तोच आहे. थोडक्यात जगातील सर्व प्रकारची द्वंद्वे तोच तर आहे आणि द्वंद्व आहे म्हणून हे जग चालले आहे. जग चालविण्यासाठी दोन्ही प्रकारची रूपे भगवंत घेतो. आणि याबद्दल डॉक्टर वर्तक आपल्या पुस्तकात असे सांगतात की ही संकल्पना म्हणजे ही द्वंद्वाची संकल्पना किंवा हे सत्य फक्त भारतीय तत्त्वज्ञानानेच सांगितलेले आहे. कपिल मुनींनी ही संकल्पना सर्वप्रथम सांगितली. मात्र ख्रिश्चन लोक देव म्हणजे गॉड वेगळा आहे किंवा सैतान वेगळा आहे असे मानतात. आणि इतकेच नाही तर सैतान आणि देव यांच्या लढाईत बहुतेक वेळा सैतानाचा जय होतो असे सांगताना दिसतात. पण आपल्याकडे मात्र दैवी व आसुरी वृत्ती यांचे लढ्यात नेहमी दैवी शक्तीचा किंवा वृत्तींचा विजय होतो असे सांगितलेले आहे. आणि हेच आपल्या भारतीय तत्त्वज्ञानाचे खूप मोठे वैशिष्ट्य आहे की माणसाने नेहमी सत्प्रवृत्त राहावे यासाठी अशा प्रकारचा ज्ञानाचा प्रसार आपल्या इथे सातत्याने केलेला दिसतो. इथे आपण थांबूया. श्लोक 20. त्रैविद्या मां सोमपाः पूतपापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्रलोकमश्नन्ति दिव्यांति विदेव भोगान्. अर्थ. 3 विद्या जाणणारे, सोम वनस्पतीचा रस पिणारे, निष्पाप लोक माझे म्हणजे ईश्वराचेच यज्ञद्वारे यजन करून स्वर्गात आपली गती होण्यासाठी प्रार्थना करीत असतात. ते पुण्याने प्राप्त होणाऱ्या देवेंद्र लोकांना प्राप्त करून घेऊन त्या स्वर्गलोकात दिव्य अशा देवभोगांचा उपभोग घेतात. विवरण. 3 विद्या. ऋग्विद्या ही सूक्त म्हणजे सुउक्त सुभाषण विद्या आहे. यामध्ये सुविचार आहे. यजुर्विद्या ही सत्कर्म विद्या आहे.
आणि सामविद्या ही उपासना विद्या आहे. या 3 विद्यांनी माणूस सुसंस्कार संपन्न होतो. सद्विचार, सत्कर्म आणि सदुपासना यांचे आधारे तो आपले भोग वाढवू शकतो. सद्विचारांचा प्रसार करून माणूस सत्कर्मे करण्याकडे प्रवृत्त होत जातो. यायोगे आपली उपासना करून तो सुख मिळवण्याचा पुष्कळच प्रयत्न करतो. अर्थात अशी उपासना तो विशिष्ट कामनापूर्ती म्हणजेच विशिष्ट प्रकारचे भोग मिळावेत यासाठीच करीत असतो. जगात अशा लोकांची संख्या खूपच आहे. धन मिळावे म्हणून अध्ययन करतात, चांगले उद्योग करतात. इतकेच नाही तर याची भक्तीसुद्धा याचसाठी म्हणजे धन मिळवण्यासाठीच असते. आपण सुद्धा आत्ता व्यवहारात ह्याचा विचार केला तर आपण आपल्या मुलांना चांगले शिक्षण देतो. चांगले म्हणजे काय, तर ज्या शिक्षणामुळे त्यांना चांगली नोकरी मिळेल आणि त्यांना चांगला पगार मिळेल, म्हणजेच त्यांना जास्त धन मिळेल, यासाठीच आपले प्रयत्न सातत्याने सुरू असतात. आता यामध्ये सोमपाहा हा शब्द आलेला आहे, म्हणजेच ते सोमयाग करतात. संपूर्ण यज्ञयाग करणाऱ्यांचे ते उपलक्षण आहे. मानवी उन्नतीशी याचा खूप जवळचा संबंध आहे. नरमेध मानवी उन्नतीला सहाय्यक असाच आहे. नरमेध म्हणजेच युद्ध करणे. यामध्ये दुष्टांचा संहार करून सज्जनांचे रक्षण करणे हा प्रमुख हेतू असायला लागतो. जेणेकरून सर्व मानवजातीला सुखाने नांदता यावे याची अपेक्षा यामध्ये केलेली आहे. अश्वमेध हा राष्ट्राचे दिग्विजयासाठी केला जातो. राजसूय नवीन योग्य राजाची निवड केली आहे की नाही हे ठरविण्यासाठी याचा उपयोग केला जातो किंवा हा यज्ञ केला जातो. वाजपेय यामध्ये सर्वांना अन्नपानाचे दान मुख्यत्वे करून केले जाते आणि सर्वमेध यज्ञात सर्वस्वाचे समर्पण जनतेच्या उन्नतीसाठीच केले जाते. स्वराज्य प्राप्तीसाठी, स्वातंत्र्यासाठी असे सर्वस्वाचे दान शेकडो, हजारो, लाखो लोकांनी केलेले आहे. आपल्या बांधवांना पारतंत्र्याच्या यातना भोगाव्या लागू नयेत हा अगदी त्यात चांगला उद्देश होता. यामध्ये आपले ऐहिक व पारमार्थिक भोग वाढविण्याचा हेतू प्रमुख असतो. हे लोक पूतपापः म्हणजे निष्पाप असेच असतात. परंतु केलेल्या कर्माचे फळ फक्त माझे उपभोगासाठी मलाच मिळायला पाहिजे हा भाव या सर्व कर्मात असतो. तिन्ही वेदात विधान केलेली कर्मे करून ते निष्पाप झालेले लोक यज्ञद्वारा स्वर्गप्राप्तीची इच्छा करीत असतात व पुण्यकर्मांनी इंद्रलोकास म्हणजे स्वर्गात जाऊन तेथील देवांचे जे दिव्य भोग आहेत त्याचा उपभोग घेतात. वेदात अनेक प्रकारचे यज्ञ सांगितलेले आहेत, हे आपण पाहिलेच आहे. ऋग्वेदातील काही ऋचांचा विनियोग यज्ञात होतो. यज्ञसमयी सामगान होई तेव्हा त्रैविद्या यांनी यज्ञ संपन्न होत असे. या यज्ञकर्त्यांना दीक्षित असे म्हणत. ते स्वर्गाची कामना करून स्वर्गात जात असत व स्वर्गात फक्त देवांनाच शक्य असलेले असे दिव्य उपभोग किंवा भोग ते उपभोगतात. आपल्याला आता असे वाटते की अशा प्रकारचे यज्ञ बंद पडलेले आहेत, पण तसे प्रत्यक्षात नाही. कारण हे यज्ञ हे प्रतिकात्मक आहेत. ज्ञानाला दिलेले ते स्थूल रूप आहे. स्थूल रूपाने आपल्या डोळ्यासमोर जे यज्ञाचे चित्र आहे तशा प्रकारचे यज्ञ कदाचित आता बंद झालेले आहेत. असे असले तरी यज्ञ हे होतच आहेत, कारण सारी सृष्टी या यज्ञचक्रावरच तर आधारलेली आहे. यज्ञ म्हणजे ऊर्जा निर्मिती. शतपथ ब्राह्मण यामध्ये हा विचार सांगितलेला आहे. विविध देवदेवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी हे यज्ञ विधान असे. अगदी अलीकडच्या काळात शिवाजी राजांवर विजय मिळवण्यासाठी मिर्झाराजे जयसिंग यांनी शतचंडी याग करून देवीला प्रसन्न करून घेतले होते असे सांगतात. अशा रीतीने अनेकविध देवदेवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी आजही यज्ञयाग केले जातात.
अलीकडच्या काळात म्हणजे आता आपण ज्या काळात वावरतोय त्या काळात सुद्धा गणेश याग, नवग्रह, नवचंडी, शतचंडी ही त्याची काही उदाहरणे आपल्याला माहीत आहेत. सोमपान, सोम म्हणजे चंद्र, ही मनाची देवता म्हणून कर्माने व त्यागाने मानसिक समाधान लाभण्यासाठी सोमपान महत्त्वाचे आहे. त्या त्या शक्ती देवता या यज्ञाने प्रसन्न होतात, स्वर्गीय भोगसुद्धा देतात. आजकाल विजेच्या शोधामुळे अगदी दुर्गम ठिकाणी, खेड्यापाड्यात, जंगलात, गरिबाचे झोपडीत, मध्यमवर्गीय शहरवासीय, श्रीमंत सधन अशा सर्व प्रकारचे लोकांचे घरात विजेचा लखलखणारा प्रकाश उपलब्ध आहे. जे भोग देवतांना शक्य असतात ते यज्ञाने सर्वांनाच प्राप्त होऊ शकतात. हे यज्ञ कर्म स्वतःबरोबरच इतरांचा सुद्धा उद्धार करतात. उद्धार म्हणजेच उन्नती. आज विविध प्रकारच्या संशोधकांनी लावलेल्या शोधामुळे सामान्य लोकांचे जीवन सुधारलेले आहे. वर दिलेले विजेचे उदाहरण हे सुद्धा त्याचेच एक द्योतक आहे. असे हे यज्ञाचे मानवाच्या उन्नतीचे उद्दिष्ट आजही आपल्याला अनुभवाला येते. नव्या ज्ञानाने सर्व समाजास सुखी करण्याचे उद्देशाने हे संशोधक आपले जीवन त्यासाठी खर्ची घालतात व सर्व समाजाला नव्या अनुभवांची क्षितिजे दाखवण्याचा प्रयत्न ते सातत्याने करीत असतात. हाच वेदात सांगितलेला यज्ञ आहे. इथे आपण थांबूया. श्लोक 21. ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति एवं त्रयी धर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते. अर्थ, ते त्या विस्तृत स्वर्गलोकात सुख भोग भोगून पुण्य संपल्यानंतर मृत्यूलोकात परत येतात. अशा प्रकारे तिन्ही विद्यांचे अनुयायी कामोपभोगी लोकांना गमनागमनाचे क्लेश पात्र होतात, प्राप्त होतात. विवरण: मागील श्लोकात विविध गोष्टी करून किंवा वेदाप्रमाणे आचरण करून यज्ञयाग करून खूप पुण्य प्राप्त केलेले हे पुण्यात्मे इह परलोकी सुख उपभोगतात असे सांगितलेले आहे. स्वर्गीय सुखाचा ते आनंद लुटतात, परंतु ते त्यांचे सुखोपभोग म्हणजे केवळ कर्माचेच फळ असते. ते उपभोगून संपले की त्यांना पुन्हा मृत्यूलोकात जन्म घ्यावा लागतो आणि हे चक्र सातत्याने सुरू असते. यातून त्यांना शाश्वत सुख प्राप्त होत नाही. म्हणून ज्ञानदेव असे सांगतात की स्वर्ग आणि नरक ह्या चोरांच्या वाटा आहेत. परमेश्वराची उपासना करून ऐहिक सुखोपभोगाची इच्छा करणारे हे लोक आपल्या मनाच्या, बुद्धीच्या दारिद्र्याचेच जणू प्रगटीकरण करीत असतात, कारण ते शुद्ध पुण्य नसते. ते पुण्य प्राप्त केले असता त्यांना, ज्यांना पुन्हा मृत्यूलोकी यावयास लागत नाही, त्यालाच शुद्ध पुण्य असे म्हणतात. पण सकाम पुण्य कर्म करणारे लोक स्वर्ग सुखाचीच इच्छा करीत राहतात. त्यांना ती प्राप्तसुद्धा होतात. पण मग काय होते ते माऊली पुढील ओवीत सांगतायत की पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उठी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यूलोकी. मग त्यांचे ते कष्ट अगदी जसेच्याच तसे राहून जातात. रोजच्या व्यवहारातील आपले उदाहरण जर लक्षात घेतले तर आपल्याला भूक लागली की आपण स्वयंपाक करतो, अन्न शिजवतो. ते जेवले की आपली भूक भागते, म्हणजेच आपल्याला तृप्ती येते. पण पुन्हा काही तासातच भूक लागते. मग पुन्हा त्या सर्व गोष्टी कराव्या लागतात. तेच शिजवणे, तेच खाणे आणि असे हे आपले जन्मभर सुरू असते. या चक्रात दुःख सातत्य आहे, म्हणजेच की अन्न शिजवण्याचे कष्ट सातत्याने होत असतात आणि ह्या कष्टातून शाश्वत सुख तर कधीच मिळणे शक्य नसते. वरच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे आज सर्वत्रच सुखाची अनेक साधने उपलब्ध आहेत. त्यांच्या साह्याने विविध ऐहिक सुखे आपण उपभोगत असतो. जणू ही स्वर्गीय भोगभूमीच झाली आहे. आणि असे असले तरी हा सारा भोगवाद खरा आनंद देऊ शकत नाही, कारण त्या साधनातील नाविन्य संपले
की त्याची सुख देण्याची शक्तीसुद्धा कमी कमी होत जाते आणि माणसाला त्या गोष्टीपासून हवे तेवढे सुख मिळत नाही. एका गोष्टीचा त्याला कंटाळासुद्धा येतो आणि हळूहळू त्याची सुख उपभोगण्याची क्षमतासुद्धा कमी पडते. म्हणजे आपलं शरीरसुद्धा क्षीण होत राहत असतं. असेही होते. आपल्याला नेहमीचा अनुभव सांगते, की जे लोक आकाशवाणी पहिल्या काळात अगदी आवडीने ऐकत होते, तर त्यांचं अगदी त्या आकाशवाणी सकाळी 6 वाजता बरोबर ते लावायचं, ऐकायचं, गाणी ऐकायची, सगळं असं रोजचा दिनक्रमच जणू काही त्या आकाशवाणीच्या सर्व कार्यक्रमांवर अवलंबून असायचा. पण काही वर्षांनी दूरदर्शन आले आणि मग रेडिओसारखे साधन एकदम मागे पडले. लोकांना त्याचा विसर पडून गेला. किंबहुना ज्या यज्ञाने म्हणजे नव्या साधनाने स्वर्ग निर्माण होईल असे वाटत राहते किंवा असं लोकांना नेहमीच वाटते, त्यांनीच नवा मृत्यूलोक म्हणजे दुःख भोगभूमी निर्माण केलेली दिसते. आपल्याला माहिती आहे की यंत्र माग निघून कापड वेगाने विणले जाऊ लागले आणि त्यावेळी जगात एक अशी लाट आली की आता इथून यापुढे या पृथ्वीवर कोणीही वस्त्रहीन अवस्थेत राहू शकणार नाही. पण तसे मात्र झाले नाही. यांत्रिकीकरणाने नवा समाज व नव्या समस्या निर्माण केल्या. सुरेख तलम वस्त्राचे दिव्य भोग ज्यांना मिळतात त्यांनीच या कामगारांच्या जीवनात समस्यांचा नित्य मृत्यू निर्माण करून ठेवलेला आपल्याला दिसतो. म्हणूनच भगवंत सांगतायत की हा समाज येथील लोक स्वर्ग आणि मृत्यूलोक अशा फेऱ्या नित्य करीत राहतो. अशा रीतीने नवे ज्ञान, त्यागमय जीवन, नवी सुख साधने आणि त्यानंतर नव्या समस्या, नवीन दुःखे हा प्रवास सातत्याने सुरू असलेला आपल्याला पाहायला किंवा अनुभवायला मिळतो. मानवी जीवन पूर्णपणे सुखी करू अशा भूमिकेवर जीवनाचा होम करणारे महापुरुष नव्या अनुभवांची क्षितिजे लोकांना दाखवतात. परंतु समाज या नव्या जगतात नव्या दुःखांनी त्रस्त होताना दिसतो. आजच्या नित्य जीवनातील गॅस, वीज अशी अनेकच साधने या विधानाचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. कारण त्याच्या जेवढ्या सुख वाटतं तेवढाच त्याचा त्राससुद्धा आहे. भोगी लोकांच्या प्रत्येक सुखसाधनांची हीच तर अवस्था होऊन गेलेली दिसते. सुखप्राप्तीचे यत्नही दुःखवर्धक होतात असेच सर्वत्र आपल्याला दिसून येते. आणि मग शाश्वत सुखासाठी काय करावे बरे, असा आपल्याला प्रश्न साहजिकच पडतो आणि भगवंत पुढील श्लोकात त्याचे उत्तर देत आहे की जेणेकरून लोकांना शाश्वत सुखाची प्राप्ती होईल. इथे आपण थांबूया.